नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सखीला अचानक त्रास होऊ लागलेला आहे आणि सखीच्या आजारपणाबाबत तेजस्वीने जो खुलासा केलेला आहे त्यामुळं कानाच्या समोर आणि सखीच्या समोर आणखी एक गोष्ट आलेली आहे, ती म्हणजे खरी तेजस्विनी कोण आहे. हे सगळं सत्य कशा पद्धतीने समोर येणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे तेजस्विनी आणि मनस्विनी दोघीही कॅरम खेळण्यासाठी बसलेले असतात आणि नेमकं त्याच वेळेस इकडे सरकारला मात्र आता कळत नसतं की काय होणार आहे आणि काय कशा पद्धतीने हँडल करायचं आहे. पण काही करून आपल्याला जिंकायचं आहे एवढंच सरकारच्या डोक्यात असतं आणि सरकार त्याच पद्धतीने स्ट्रायकर चालवत असते आणि त्याच वेळी सरकारला कळत नसतं की काय करायचं आणि कशा गोष्टी हँडल करायच्या आहेत. सरकार मात्र रागानेच तेजस्विनीकडे पाहत असते, कारण सरकारला कॅरम खेळताच येत नाहीये आणि आपल्याला कॅरम खेळता येत नाहीये ही गोष्ट जर सगळ्यांच्या समोर आली तर खूप अवघड होईल असं तिला वाटत असतं. आता आपल्याला काही करून परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नाही एवढंच तिने ठरवलेलं आहे आणि त्यासाठी तिचे प्रयत्न सुद्धा चालू झालेले असतात. त्यासोबतच इकडे त्या उलट तेजस्विनी जी असते ती खूप हुशारीने आणि खूप छान असा कॅरम खेळत असते आणि त्याचबरोबर सरकारला दाखवून देत असते की ती तिच्यापेक्षा तरबेज आहे. आता मात्र सगळेजण पाहत असतात, क्वीन काढलेली असते आणि कवर काढणं बाकी असतं. तेजस्विनी खूप छान पद्धतीने कॉन्सन्ट्रेट करते आणि कवर काढण्यासाठी तयारी करत असते. सगळेजण पाहत असतात तेजस्विनीचं कॉन्सन्ट्रेशन. सखी आणि काना दोघंही कॅरम खूप जबरदस्त पद्धतीने खेळत असतात, पण सरकारने मात्र एक वेगळाच डाव करायचं ठरवलेलं असतं, कारण सरकारला असं वाटत असतं की नाही, ही क्वीन ही माझी झाली पाहिजे आणि हे साम्राज्य पण माझंच झालं पाहिजे असा सरकारचा आता हेतू सुरू झालेला असतो. आणि मग नेमकं जेव्हा तेजस्विनी ते स्ट्रायकर चालवते त्यावेळेस ती सोंगटी आहे ती आत जाते, बरोबर म्हणजे निघलेली असते. त्याच वेळी सरकारने खाली हात लावलेला असतो आणि ती सोंगटी रिटर्न वरती ठेवलेली असते आणि असं दाखवलेलं असतं की ही क्वीन माझी झालेली आहे. आता क्वीन दे म्हणून ती क्वीन घेते. सगळेजण पाहत असतात तेव्हा मात्र तेजस्विनी म्हणत असते, हे सगळं काय झालं. सखी पण पाहते, कान्हा पण पाहतो, अगदी डाव रंगात आलेला असतो. तेव्हा सरकार म्हणत असतं की एवढ्या छोट्या छोट्या विजयावर हुरळून जायचं नसतं आणि हुरळून जाणारी कोण आहे ते समोर येत असतं. सरकारने सोंगटी काढलेली असते. आता जर का सोंगटी निघली तरच सरकारकडे क्वीन जाणार असते आणि सरकारने नेमकी माती खाल्लेली आहे आणि त्याचवेळी तिने पांढरी सोंगटी काढलेली आहे. सगळेजण टाळ्या वाजवत असतात. सरकार खुश झालेली असते, तिला काहीच माहित नसतं की काय झालंय आणि सगळे टाळ्या वाजवत आहे. त्या गोष्टीचा आनंद तिला झालेला असतो. तेजस्विनी म्हणत असते की तू माझी सोंगटी काढलीस, काळ्या सोंगट्या तुझ्या होत्या, तू माझी पांढरी सोंगटी काढलेली आहेस. तेव्हा मनस्विनी म्हणते की नाही, मी काळीच काढले. खरं तर तिला माहीतच नसतं की कुठल्या कोणाच्या सोंगट्या आहेत आणि काय करायचं आहे. तिनं मात्र वेड्यासारखा स्ट्रायकर चालवलेला असतो. जवळच्या जवळ सोंगट्या आहेत आणि आपल्याला ते सोपं पडेल म्हणून तिने हँड थंबचा वापर करून हे सगळं केलेलं असतं आणि स्वतः मात्र तोंडावर पडलेली असते. इकडे सचिन आणि त्याचबरोबर शिपाई दोघंही बोलत असतात. ते म्हणत असतात की इथे तुम्ही आणि तू कुठे जॉईन केलंस. ते सांगतो आर्थिक कन्स्ट्रक्शनमध्ये मी जॉईन केलं. सरकारच्या तिथून सुटल्यानंतर मला रात्रीत फोन आला आणि मी तिकडे जॉईन केलेलं आहे. त्याचवेळी किरण तिथे येतो आणि काकांना म्हणतो की काका झालं का तुमचं. तेव्हा ते म्हणतात हो मिळाली फाईल, आलोच मी. आणि मग मॅडम तुम्हाला बोलवत आहेत. आता मॅडम बोलवत आहेत म्हणलं तो चाललेला असतो आणि इकडे नेमकं त्या दोघांनी हात मिळवलेला आहे. हा फोटो, हा व्हिडिओ बनवायला सरकारने काही माणसं पाळतीवर ठेवलेली असतात. आता सरकारच्या हातात सोंगटी आहे. सखी म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, तेजस्विनी ही खूपच चांगली प्लेयर आहे, मग अशी चूक घडूच कशी शकते, एवढी सिली मिस्टेक. सरकार म्हणत असते नाही नाही, हे शक्यच नाही आहे. तेव्हा मात्र तेजस्विनी इकडून सांगत असते की हो, कसं आहे, हे आता क्वीन पण माझी आणि कवर पण माझं. कसं आहे, माझं हे सगळं होतं आणि या साम्राज्यावरती तू डाव टाकला आणि हे सगळं माझं ओरबडून घेतलेलं आहे. तेव्हा मात्र सरकार म्हणू लागते की चुकून झाले, कारण इतक्या वर्षात राघव गेल्यानंतर मी हे सगळं कधी केलेलंच नाहीये ना. तेव्हा मात्र सखी म्हणू लागते की नक्की काय म्हणायचंय सरकार. तेव्हा तेजस्विनी म्हणत असते, मला तर तू 12 वर्ष डांबून ठेवलं होतं आणि मी कसं केलंय हे सगळं, मी तरी कुठं खेळले कधी, पण मला पण माहिती आहे ना. सखी म्हणत असते की बरोबर आहे, तरवेज असणारी व्यक्ती कधीच विसरत नाही. या दोघींमध्ये भांडण सुरू झालेलं असतं. सरकार आणि तेजस्विनी दोघीही भांडत असतात आणि म्हणत असतात की हे सगळं माझं आहे. तेव्हा सरकार म्हणत असते की ही फसवते, ही आपली फसवणूक करते असं म्हणत सरकार ओरडायला सुरुवात करत असते. तेव्हा सखी म्हणत असते बाद झालं. कान्हा म्हणतो काय भांडताय तुम्ही, बाद झालं हे सगळं असं म्हणत कान्हा त्यांना शांत करत असतो. त्यासोबतच
इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता कान्हा, सखी, सरकार सगळेजण तिथं असतात आणि तेजस्विनीने स्पष्ट सांगितलेलं असतं की हे सगळं साम्राज्य हे सगळं माझं होतं आणि तू लुबाडलेला आहे. तेव्हा मात्र सखी म्हणते की सरकार आज जिंकलेली आहे ती म्हणजे सरकारची जुळी बहीण. आजचा हा दिवस आहे तो माझी आई ही सरकारची जुळी बहीण असणार आहे, असं सखी बोलते आणि सरकारला राग येतो. सरकार तिथून निघून जाते. ती म्हणते की बरोबर आहे, आज तू जिंकली असशील, अजून 2 दिवस आहेत, काल मी जिंकली होती, मी तुला जिंकू देणार नाही कारण मीच खरी आहे, असं म्हणू लागते. कारण तिचं ते अर्क असं म्हणणं आहे की राघवने माझ्या डोक्यावर एका मुलीची जबाबदारी दिलेली होती, हा कामत एम्पायरचा डोलारा होता, तो मी उभा केलाय, हे साम्राज्य मी मिळवलेलं आहे आणि यासाठी माझा वेळ गेलेला आहे, त्यामुळे या गोष्टी माझ्या डोक्यात राहत नाहीत. आता सरकारने रूममध्ये येऊन फेकाफेकी सुरू केलेली असते. कान्हाने तो फ्लॉवर पॉट कॅच केलेला असतो आणि म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही विसरला असाल पण हे कामतांचं साम्राज्य आहे आणि इथली तोडफोड केलेली अजिबात चालणार नाही. तेव्हा सरकार म्हणत असते पाळलेला कुत्रा म्हणून तुला घरात आणलं होतं. तेव्हा कान्हा म्हणतो की कुत्रा सुद्धा प्रामाणिक असतो आणि मला आवडतो कुत्रा प्राणी, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तोच एक दिवस वाघ बनून कसे लचके तोडेल ते कळणार नाही, कारण तुमचा शेवट आता आलेला आहे. आता जागा शोधून ठेवा रस्त्यावर भीक मागण्यासाठी, असं म्हणत कान्हाने सरकारची वाट लावलेली आहे. इकडे मीनाक्षी आणि परशू बोलत असतात. मीनाक्षी म्हणत असते की खरंच तेजस्विनी वहिनींनी इथे पन्ह बनवलेला आहे, तो देऊ का? तेव्हा परशू म्हणत असतो काय तुझं, तू तर शिक्कामोर्तब करून टाकलं. तेव्हा ती म्हणत असते हो मला खात्री आहे त्याच वहिनी आहेत. तेव्हा परशू म्हणत असतो नाही, सरकार नाही बदलणार, सगळं आपल्या मनाप्रमाणे होणार आहे. इकडे मीनाक्षी म्हणत असते माझ्या तर मनाने ठरवून टाकलंय, कारण आपण बाळासाठी प्रयत्न करतोय, ह्या गोष्टी फक्त वहिनींना माहिती होत्या, म्हणजे माझं बाळ पाडणारी ही तेजस्विनी नसून सरकार आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे, कारण आजही त्या तेवढ्याच मायेनं माझी विचारपूस करत होत्या. माझ्या मनाने कौल दिलेला आहे की त्याच आपल्या तेजस्विनी वहिनी आहेत. इकडे का सखीला शिंका खोकला सुरू झालेला असतो. तेव्हा कान्हा म्हणत असतो काय झालं? तेव्हा सखी म्हणते तुला माहिती आहे ना माझ्या बाबतीत कसं आहे ते, मला सर्दी सोबत खोकला पण येतो, तुला माहिती आहे, तरी हे सगळं तू केलेलं आहेस. त्या शॉवरमध्ये मला भिजवलं नसतं तर हे झालंच नसतं. तेव्हा कान्हा म्हणत असतो पण मी काहीच नाही केलेलं, बरं औषध घ्या चला बरं. तेव्हा सखी म्हणते नाही नाही मला औषध नको आहे, मला डॉक्टर औषध इंजेक्शन या सगळ्याची खूप भीती वाटते, मला नको आहे ते. तेव्हा कान्हा म्हणत असतो अहो बेबी सरकार असं काय करताय, मी हो म्हणेल घ्या औषध. तेव्हा सखीला होळीच्या दिवशीचा प्रसंग आठवतो. ती वाट बघत असते की कान्हा कधी होय म्हणेल आणि आता कान्हा स्वतः म्हणतो की मी हो म्हणेल, औषध घ्या. सखी म्हणते खरंच तू हो म्हणणार? तेव्हा कान्हा म्हणतो की हो, आणि मग सखी औषध घ्यायला तयार होते आणि मग कान्हाने सखीला औषध दिलेलं असतं. सखी औषध पिते आणि सगळ्या रूममध्ये ओरडू लागते की मी औषध पिले, मी औषध पिले, मी औषध पिले, आणि खूप आनंद झालेला असतो तिला. तेव्हा कान्हा तिच्याकडे आलेला असतो. सखी म्हणते की आता हो म्हण ना. तेव्हा कान्हा म्हणतो हो. म्हणलं हो. तेव्हा सखी म्हणते असं हो नसतं रे म्हणायचं, हो म्हण, आय लव्ह यू सखी. तेव्हा कान्हा म्हणतो मी कुठं तुम्हाला सांगितलं होतं ना मी असं म्हणणारे, मी हो म्हणणारे म्हणून सांगितलं होतं. तेव्हा सखी चिडते, कान्हाला मारण्यासाठी धावू लागते आणि कान्हाला म्हणत असते बघितलं ना हे सगळं काय होतंय. आणि त्यानंतर आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळतं की सखी दोघांमध्ये वाद होतात, म्हणजेची भांडणं असतात. सखी बाथरूममध्ये जाते, तिला त्रास होऊ लागलेला असतो आणि तिच्या नाकातून रक्त येतं. कान्हा म्हणतो की हे सगळं काय होतंय, मला कळतच नाहीये. कान्हा धावत खाली येतो, डॉक्टरांना कॉल करत असतो. तेवढ्या तेजस्विनी येते आणि म्हणते काय झालं रे? तेव्हा मात्र कान्हा सांगू लागतो की सखी मॅडमना बरं वाटत नाहीये, त्यांच्या नाकातून रक्त येते. तेव्हा तेजस्विनी म्हणते की ही तिची लहानपणीची गोष्ट आहे, अचानक तिला सर्दी वगैरे झाली की असं होतं, डॉक्टरांना बोलवून घे. आणि कान्हा म्हणतो तुम्हाला माहिती आहे सगळं? तेव्हा ती म्हणते हो. आणि मग दोघंही धावत रूमकडे येतात. परशू मीनाक्षी सुद्धा आलेले असतात. सखीला त्रास वाढलेला असतो आणि सखीने डायरेक्ट येऊन आई अशी हाक मारत तेजस्विनीला मिठी मारलेली आहे. सगळेजण पाहत आहेत आणि सखीला अचानक हा त्रास सुरू झालेला असतो आणि सखीला आईला मिठी मारलेली आहे आणि आईच्या जवळ तिला बरं वाटत आहे. त्याचवेळी आता तेजस्विनी सखीला घेऊन रूममध्ये येते. सगळेजण तिथं आलेले असतात. सरकारसुद्धा दारातून पाहत असते. मग कान्हाने डॉक्टरांना बोलवलेलं असतं. डॉक्टर येतात आणि मग डॉक्टर विचारतात की त्यांना आधी असा कधी त्रास? तेव्हा सखीची आई सांगते की हो तिला लहान असताना असा त्रास होत होता आणि अगदी तिला सर्दी आणि खोकला झाला तरीही हा त्रास होतो, तिच्या नाकातून रक्त येतं. तेव्हा का सरकार मात्र शांतच असते. सगळेजण सरकारकडे पाहत असतात. या गोष्टी तर सरकारने सांगायला पाहिजे होता, पण ह्या गोष्टी आता तेजस्विनीने सांगितलेल्या असतात. सखीसुद्धा पाहतच राहते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.